हा व्ह्यू आहे आमच्या हॉटेलचा, जिथे आम्ही आता बसलोय. आता इथे आलोय आणि काय माहिती, म्हणजे मी तर फर्स्ट टाइम आलोय, पण मला असं ना इल्युजन झाला. मी आलो आणि मी असं वॉशरूम मधून बाहेर आलो, मला असं इल्युजन झालं, अरे मी पहिले इथे आलोय का कधी. आणि मला असं काहीतरी वाटलं की यार थांब, मी काहीतरी केलंय, मी इथे आलोय पहिले, काहीतरी सीन झालाय, याच्यानंतर मी जे करणार आहे ते पण मी कधीतरी केलंय. त्याला बोलतात पॅरलल युनिवर्स. तर मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीतरी असं फील होतं ना की काहीतरी गोष्ट घडली आपल्या आयुष्यात आणि ती गोष्ट घडलेली असते. म्हणजे आपल्याला वाटतं की नाही आपलं व्यायाम असेल, असं थोडी आहे, मी पहिल्यांदा आलो इथे, असं थोडी होणार आहे माझ्यासोबत. पण मे बी पॅरलल युनिवर्स आहे आणि त्या पॅरलल युनिवर्समधून कधी ना कधीतरी गोष्टी घडल्या असतील. आता म्हाताऱ्या कोताऱ्यांना या गोष्टी काय समजणार नाही, त्यांच्या डोक्यावरून जाईल. पण मी एक इन शॉर्ट मी एक्सप्लेन करतो, सिम्पल टर्म्समध्ये, सिम्पल शब्दात एक्सप्लेन करतो मी. आता समजा तुम्ही कुठून तरी रस्त्यावरून चाललेत आणि तिथून तुमच्यासोबत एक अशी कुठली तरी घटना घडली आणि तुम्हाला असं वाटतं की अरे ही घटना घडून गेली माझ्यासोबत कधीतरी, म्हणजे माझ्यासोबत हे झालं आहे कधीतरी. असं सेम सिच्युएशन, त्याला बोलतात पॅरलल युनिवर्स. जी आपल्यासोबत घडून गेलेली आहे ती पुन्हा पुन्हा घडते. ते इल्युजनेशन होतं. काय माहिती काय बाबा, मला तर काय, माझ्या तर डोक्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्या, पण तरी पण मला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टीचा थोडाफार बिलीव आहे. बाकी तुम्ही बघू शकता इथे बॅगेज क्लेम करायचं आहे, त्याच्यावर मस्तपैकी इजिप्तचे दाखवलेत व्हिजन, बघू शकता. हे बघा, पन्नास वर्ष जुना दुबई आहे अशी फिलिंग येते. जसं तुम्ही गाड्या वगैरे सगळं बघू शकता. गाड्या बघा ना, सगळ्या ओल्ड मॉडेल आहेत, सगळ्या ओल्ड मॉडेल. मोस्ट ऑफ जेवढ्या पण बघाल ना, तर बघा ना, ती बघा, ही बघा, सगळ्या ओल्ड मॉडेल गाड्या. किंग खोफू. ओके, this big one. Oh wow. And the next to खाफरा. Yeah. फायनली आपल्याला बघायला मिळालं पिरॅमिड, ज्या गोष्टीसाठी आलोय. काय माहिती, म्हणजे एक ती बोलतात ना, ती हिस्ट्री आहे. म्हणजे असं नाही की आता कुठलं अरे हा पहिल्यांदा गेलाय का, असं बघतोय का, असं नाही. विषय असा आहे की आम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये ते होते असे स्तंभ टाकलेले, पिरॅमिड, दगडांवर दगड टाकलेले. त्यावेळी एवढा इम्पॉर्टन्स नाही समजला, माहिती पण नव्हतं कधी बघायला भेटेल की नाही. पण आज आलो आणि तो इतिहासातला धडा आठवतोय पूर्ण, इजिप्तचे पिरॅमिड. त्यामुळे सगळ्या जाग्या झाल्या आठवणी. आणि वाव, त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे नंबर. इट्स ओके नो इट्स ओके. आणि हा आमचा हॉटेल बघू शकता. हॉटेल तर एक नंबर आहे. It's okay, you give me back. No, it's okay, just give me. No, that's fine. Thank you. Okay, thank you. Zero. Thank you so much. So guys, आता तुम्हाला वाटत असेल मी कुठून तरी असंच दाखवतोय तुम्हाला व्ह्यूज वगैरे, असा नॉर्मल व्ह्यू दाखवतोय, पण तुम्हाला सांगू, हा व्ह्यू आहे आमच्या हॉटेलचा, जिथे आम्ही आता बसलोय. म्हणजे लिटरली इथून हा व्ह्यू दिसतोय, तुम्ही बघू शकता. म्हणजे मी जस्ट तुम्हाला असं दाखवतो की मी समजा आता ह्याच्यावर बसलोय, मी असा बसून मी व्ह्यू दाखवू शकतो लिटरली पिरॅमिडचा. तर आता आपण चाललोय एका म्युझियम मध्ये.
मरणाची झोप आली होती. मग विचार केला आलोय तर जाऊ दे, फिरूया, नाही तर फायदाच काय येऊन. तसं परत कधी येणार आहे माहिती नाही. पण मला सिटी चांगली वाटली यार, मस्त आहे यार, खूप जवळ आहे आणि बरी. बघू आता तिथं मम्मी बघायला चाललोय आणि बघू आता मम्मी भेटतात का पप्पा भेटतात. जस्ट इमॅजिन 4500 वर्षापूर्वीची मम्मी, म्हणजे जी मेलेले डेड बॉडी आहेत त्या डेड बॉडी 4500 वर्षापूर्वीच्या डेड बॉडी त्यांनी अजून जपून ठेवलेत. आपल्याकडे वस्तू जपून नाही राहत, आपल्याकडे माणसं जपून नाही राहत, पण त्यांनी मुर्दे जपून ठेवलेत. म्हणजे काय झालं घेण्यासारखं आहे बघा ना. पण बघू आता कसे आहेत काय आहेत, पण शेवटी माणसासारखी माणसं. आणि मी फक्त एवढंच ऐकलं की त्यांची हाईट मोठी होती आणि दर जरा वेगळी होती लोक. बघू आता कशी आहेत. मरणाचा ऊन आहे, मरणाचा ऊन आहे. गाईज आपण फायनली इथे आलोय, नॅशनल म्युझियम ऑफ सिव्हिलायझेशन, इजिप्शियन सिव्हिलायझेशन. सीन असा होता की काय माहिती, खूप साऱ्या थेरीज आहेत. खूप लोक बोलतात की पिरॅमिडमध्ये मम्मी म्हणजे डेड बॉड्या सापडल्या नव्हत्या, त्या सगळ्या पिरॅमिडच्या बाहेर सापडलेल्या. मला नाही माहिती कशात आहे. आता उद्या जाणार आहे आपण पिरॅमिडच्या इथं, तेव्हा समजेल डिटेलमध्ये काय विषय आहे. पण आता सीन असा आहे की ज्या मम्मी सापडलेल्या त्याने सगळ्या मम्मीज याच्यामध्ये ठेवल्यात, ज्या 4500 वर्षापूर्वीच्या आहेत. मला काय माहिती बाई इतिहासामध्ये वाचलेलं आहे, इतिहासाच्या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे आणि त्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी बघायला भेटतात. केवढी मोठी गोष्ट आहे. विचार करा, तुमचा आजोबा पण जन्माला आला नव्हता, त्याचा आजोबा पण जन्माला आला नव्हता, त्या दिवशी ही लोक जन्माला आली 4500 वर्षापूर्वी आणि त्या डेड बॉडी आपल्याला बघायला भेटतात. किती मोठी गोष्ट आहे. सो बघूया, लय एक्सायटेड आहे. फक्त भूत बनून मागे नको यायला. तसं मी नारळ फिरवलंय माझ्यावरती, मी लिंबू पण ठेवलाय खिशामध्ये, पण आपण बघू. बाहेर एवढा ऊन आहे, एवढ्या उन्हामधून जेव्हा आतमध्ये आलं, आहा लय बरं वाटलं. ही लोक कशी उन्हामध्ये राहिली एवढे वर्ष काय माहिती. आणि जनरली बोलतात की उन्हामध्ये राहून लोक करपतात, काळी होतात, पण ही लोक गोरी आहेत. एवढ्या उन्हामध्ये पण गोरी आहेत, कसं काय शक्य आहे. आता इथून फक्त आय थिंक आपल्याला चेकिंग करायचं आहे आणि जायचं आहे. पण लय एक्सायटेड आहे. बघा ना यार, काय क्लास आहे. पस्तीस 3000 वर्षापूर्वीचा स्केलेटन, 35,000 वर्षापूर्वीच्या हाडांची प्रतिकृती पण नाही बोलणं, ओरिजिनल आहेत. तुम्ही बघू शकता लिटरली ही 35,000 वर्षापूर्वीची आहेत. आणि हे जे तुम्ही स्टोन बघतायत वरती, हे सगळे स्टोन आहेत, ती लोक शिकारीसाठी वापरायचे. हे बघा ना, हे बघा ना, हे बघा. पूर्वी लोखंडाचा वगैरे शोध नव्हता झाला, त्याच्यामुळे हे वापरायचे. आणि जे आपण बोलतो ना सुरी, कोयते वगैरे, तर कोयत्यांचा सीन हा होता. इथं बघू शकता तुम्ही, हे जे कोयते सारखे आहेत हे कापायला वापरायचे ती लोक. ते पण दगडाचे त्यांनी बनवलेत, दगडाला कोरून बनवलेत, कुठल्या हाडांचे नाही घेत, लाकडाचे पण आहे. मग बघताना टेक्स्चर पूर्ण लाकडासारखं वाटतंय. जे आपण हे करतो ना, पूर्वीच्या बायका आपल्या गावातल्या वाटण बिटन दळायला ते हे करायचे ना, वरवंटा आणि हे बोलतो आपण त्याला, तर ते पूर्वी ग्राइंडर होते यांचे असे. तर त्याच्यामध्ये पूर्ण दिलंय ग्राइंडरचं सगळं.
आपल्या गावामध्ये ते नांगर वगैरे हे करायचे शेती बिती करायला, तर त्यांनी पूर्वी ते अशा टाईपचे नांगर होते. हे पण दगडाचेच वाटतात ना? लाकडाचे. हे लाकडाचे आहेत, अजूनपर्यंत तसेच आहेत बघा ना. आणि ही रस्सी. मला एक गोष्ट नाही समजली, तसेचे तसे कसे असू शकतात काय माहिती, काय सीन आहे. पण त्यांनी जेवढ्या गोष्टी बनवल्या आणि ते सगळे तसेच आहेत, म्हणजे एवढ्या युनिक गोष्टी. दुसऱ्या गोष्टी दाखवतो मी. आणि पूर्वीच्या लोकांचे होड्या अशा प्रकारे त्यांनी बनवलेल्या, म्हणजे 4,500 वर्षापूर्वी अशा होड्या होत्या. लिटरली एवढी लोक जायची. जी लोक साधी होती ना, म्हणजे जी लोक सुपिरियर पोझिशनवर नव्हती, त्या लोकांचे कपडे असायचे की नॉर्मल व्हाईट कलरचा काहीतरी एक फडका, एक लुंगी टाईप असे घालायचे आणि होते. बाकी जेवढे सुपिरियर होते त्यांना सगळे ज्वेलरी वगैरे, ज्वेलरी पण आहे, ज्वेलरी पण दाखवतो मी. आणि जेवढ्या बघू तेवढ्या गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे बघा ना, ते जे कोरून ठेवले त्याच्यामध्ये कलर अजून गेले नाहीये. आता तुम्हाला मी कॉफिन दाखवतो. कॉफी नाही, कॉफिन. कॉफिन मध्ये ही लोक मम्मीजला ठेवायची. हा जो राजा होता तिकडचा तो आहे, ठीक आहे. अगेन ही गोष्ट मी बोलेल 4,500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तसेचे तसे रंग आहेत, जे काय बोलू. आपल्या घरातले रंग निघून जातात सगळे, पण ह्यांचे रंग तसेच आहेत. आणि दुसरं मला दाखवतो. बघा, ही जी क्वीन होती, जो मगाशी मी तुम्हाला राजाचं कॉफिन दाखवलं, तर इथे राणीचं कॉफिन आहे. त्याची जी वाईफ होती तिचं कॉफिन पण बनवलेलं. हे काय मला समजलं नाही, हे काय मला विषय समजला नाही याचा. हे पूर्ण स्टोनने त्यांनी कोरून बनवलंय. कसं बनवलं असेल काय बोलू. वाव. मला खरं तर टच करावं असं वाटतंय, पण इथे टच करणं अलाउड नाही आहे. मला भरपूर काही टच करावं असं वाटतंय, तर सगळं सुंदर पोरीने, पण मी कॉफीपर्यंत टच केलं तरी खुश आहे मी. पण ही लोक देणार नाही करून, असा विषय आहे. पण काय बोलू आता. तिकडे एक दाखवतो मी गोष्ट, ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल काय गोष्ट मला समजली नाही, पण त्याच्यामध्ये ब्लड लागल्यासारखं वाटतं मला. आता त्यावेळी तर गुटखा पान मसाला नव्हता, तर रक्तच असणार लाल कलरचा. तो बघू शकता तुम्ही, त्याच्यावर पूर्ण रेड कलरचं हे लागलं. मी दाखवतो. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जे पूर्ण स्टेन्स लागलेत, पूर्ण रेड येते बघा ना. हे जे आता त्यावेळी तर पान मसाला गुटखा काहीच नव्हता, सो ब्लडच असू शकतं लाल कलरचा. तुम्ही स्त्री मूवीमध्ये बघितलं असेल, भरपूर बायकांनी साड्या घातल्या, पण तुम्हाला वाटत असेल ही स्त्री पिक्चर मधला कॉस्ट्युम आहे, पण नाही आहे. हा पूर्वीचा इकडच्या जे, आता मला एवढं डिटेलमध्ये नाही माहिती, कारण मी आता व्हिडिओ झाल्यानंतर वाचणार आहे. मी काय इतिहासकार आहे का? तुम्ही काय यार, माझ्या शाळेमध्ये मी कधी इतिहासात एवढं लक्ष नाही दिला. मी तुमच्यासाठी कुठंतरी छोटं मोठं वाचतंय, ते पण अर्धे ते त्यांच्या भाषेत लिहिलं आहे. सो मला एवढं समजत नाही, पण मी तरी पण बोलतो. खूप जुन्या वर्षापूर्वीचा त्यांचा पोशाख आहे हा. आणि ती ज्वेलरी बघा ना खाली. आपल्या आत्ताच्या बायका गंटणी घालतात, तसे त्यांच्या पूर्वीच्या त्या गंटणी आहेत. उंट जे असतो, उंटावरती हे ठेवलं जातं. आणि जे पण पूर्वीचे तिकडचे राजे जे सुपिरियर अथॉरिटीमध्ये होते, बेसिकली अल महलम बोलतात त्याला. आणि जे उंटावरती बसवलं जातं आणि त्याच्यावरती तो राजा विराजमान व्हायचा, बसायचा, आणि त्याच्यावरती त्याला ऊन लागू नये म्हणून हे सगळं हे होतं. आणि त्या राजाचं नाव होतं सुलतान साजरल दर होता कोणतरी. मला काय करायचंय, मला दाखवलं ना. चला पहिले, मी इतिहासकार आहे का?
आता चाललोय ह्याच्या खाली जे बोलतात ना ओरिजिनल रिअल मम्मी जे स्केलेटन आहेत, आणि स्केलेटन तिथे पण होते नो डाऊट्स, पण 4,500 वर्षापूर्वीचे जे मम्मीज ज्यांनी आता पिरॅमिडमधून काढले का दुसरीकडून कुठून काढले मला खरंच नाही माहिती, पण बघूया. कारण तिथे आहेत. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे तिथे शूट करायला अलाउड नाही आहे. तर शूट करायला अलाउड नाही आहे तर आम्ही काहीतरी वेगळी निंजा टेक्निक काढून तुम्हाला दाखवू काय पण करून. याच्यामध्ये बघू शकता एक मम्मीचा सोविनियर आहे. डायरेक्ट त्याच्या आतमध्ये आहे. पूर्ण म्हणजे असे वेगवेगळे त्याचे सोविनियर आहेत यार. घरी जर समज आता एवढा लावला, हा घरी लावला भाई काय वाटेल भाई. इजिप्तवरून घेऊन आलो, पण मी या नाही घेणार. कारण या जर घेतल्या मी, मला रात्री भीती वाटेल, मला झोप पण नाही लागणार. ती कशी बघते बघा ना, एकच डोळा आहे तिला. चेस, शेट लोकांचा चेस आहे ह्याच्यामध्ये फक्त श्रीमंत लोक घेऊ शकतात. की नाही 81,000 पर्यंत काहीतरी असेल हा चेसचा गेम. लगभग मी कॅल्क्युलेशन करतो, नॉर्मल करतो, एवढा सिरियसली घेऊ नका. पण हे पण आहेत. तर अशा प्रकारे इतिहासकार विनायक माळी यांनी तुम्हाला दाखवली आहे 4,500 वर्षापूर्वीची मम्मी. आणि काय बोलू, काय होती. काही मम्मींचे तर दात पण दिसत होते. मी जास्त दाखवू नाही शकलो, पण तरी मी थोडासा तो गुपचूप प्रयत्न केला दाखवायचा. तुम्ही सिंपल विचार करत असाल की या लोकांनी बाबा काय एवढ्या डेड बॉड्या, एवढ्या मम्मी का जपून ठेवल्यात. एकच रिझन आहे, कारण या लोकांची अशी मान्यता होती की मेल्यानंतर पुढची दुनिया आहे. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की जर आपण मेलो आणि आपल्यासोबत गोल्ड घेऊन गेलो, सोनं घेऊन गेलो, तर आपल्याला पुढची लाईफ जगायला भेटेल. एवढंच होतं. त्याच्यामुळे ही लोक हे करायची. आणि मला रिक्षावाला थांबायचं. हॅलो, तो काय बोलला मला समजलं नाही. मला ऐकायला आला कालेर नवी मुंबईमध्ये. मी कुठे होतो यार. मी बोलतोय या लोकांची अशी मान्यता होती की मेल्यानंतर एक वेगळी दुनिया आहे, आणि त्या दुनियामध्ये जर तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्यासोबत सोनं घेऊन जावं लागेल. हा सीन होता. आणि पण खरं गोष्ट बोलू तर मेल्यानंतर तुम्ही काहीच नाही घेऊन जाऊ शकत, सोनं पण नाही घेऊन जाऊ शकत. आणि मेल्यानंतर दुनिया आहे नाही, दुनिया कोणाला काय घंटा समजत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे सुखाने जगा, सुखाने जगू द्या, कोणाला त्रास देऊ नका. संपला इथं. झाला का बंद कटून करू, झाला का बंद. Can you do something? ओके.